करुणेचे महासागर शाक्यमुनी सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला कोटी कोटी वंदन करून विज्ञाननिष्ठ अशा धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी भारतातील एकमेव मात्र धर्म शिखर संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या पावन स्मृतीने अभिवादन। संस्थेच्या तिसरे राष्ट्रीय अध्यक्ष विद्यमान संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका ममता सागर मीराबाई आंबेडकर यांच्या सुद्धा ऐशवृत्तीने चाललेल्या धर्मकार्याला पंचांग वंदन करतो। संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर हरीश रावले साहेब, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धर्ममंगल कार्याला वंदन करू। या ठिकाणी आजच्या विषयासाठी खास करून उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्ह्याचे महासचिव संघदूत तथा आदरणीय सुशील कुमार हिवाळी गुरुजी, जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष पर्यटन विभाग आदरणीय शक्ती तथा वसंतराव लोखंडे गुरुजी, या जळगाव जिल्ह्याच्या सचिव आदरणीय छायाताई सुरवाडी, जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा महिला तालुका अध्यक्ष मनीषाताई लोखंडे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभा जामनेर तालुक्याचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी मनसरा निंगळे आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गोदरी गावामधील आणि बाहेरून आलेले सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका आपल्या सर्वांना सविनय जय भीम, मानाचा जय भीम। खर तर आज आनंद वाटतो आहे, या गावामध्ये उपस्थिती सुद्धा चांगली आहे आणि मंगलमय वातावरण आहे, वर्षावास आहे आणि वर्ष म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणे, पावसाळ्यामध्ये कार्यक्रम घेणं यावेळेस वर्षावास म्हणतात। आणि विषय काय आहे आजचा, तर गुरुजींनी सांगितलं आहे माझा विषय अष्टमी म्हणजे उपोषक दिन। 2 अष्टमी असतात महिन्यामध्ये, पौर्णिमा अमावस्या असे 4 दिवस महिन्यात उपोषकाचे असतात। आणि विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध हा विषय आहे। तर बुद्ध विश्वगुरु कसे, तर बुद्धाचा वाङ्मय जर आपण वाचून काढलं तर प्रत्येक घटना ही त्यांना विश्वगुरु संबोधणारच आहे। अशा सर्व घटना घडलेल्या आहेत की ते एकही घटना अशी नाही की आपण त्या घटनेला बुद्धाला विश्वगुरु म्हणणार नाही। म्हणून गुरु आणि शिष्य, विश्वगुरु म्हणजे बघा गुरु शिष्य प्रत्येक मानवाच्या पुरुषांच्या महिलांच्या स्त्रिया यांच्या जीवनात असतात। प्रथम गुरु कोण असतात, आपले माता पिता असतात। त्याच्यानंतर आपली शाळेत आपण ज्यावेळेस जातो आपले गुरुजी असतात। अनेक गुरु होता माणसाला जन्म घेतल्यानंतर। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले गुरु बाबा रामजी होते, त्यानंतर त्यांची शाळेतले गुरु असतील। त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बुद्धाला गुरु मानलं, कबीरांना महात्मा फुलेंना मानलं। त्याच्यानंतर बाबासाहेब धम्मदीक्षा घेतात त्यावेळेस बनते चंद्रमणी बोधी हे नागपूरला दीक्षा घेतात त्यावेळेस त्यांनी गुरु आहेत। त्याचप्रमाणे सिद्धार्थ गौतम यांचे सुद्धा अनेक गुरु होते। सिद्धार्थ गौतमाचे सुद्धा माता पिता हे गुरु होते। ज्यावेळेस त्यांना वयाच्या 8व्या वर्षी शाळेत टाकल्या जातं त्यावेळेस पहिले गुरु त्याचे सब्बमित्र असतात। दुसऱ्या नंबरचे गुरु असतात जे आड ब्राह्मण असतात की त्यांनी भगवान बुद्धाचं भविष्य कथन केलं होतं। 3 नंबरचे गुरु असतात ते आलार कलामाचे शिष्य की त्यांचा आश्रम हा कपिल वस्तूमध्ये असतो, ते भारद्वाज नावाचे असतात। 4थ्या नंबरचे गुरु त्यांचे आलार कलाम असतात। 5व्या नंबरचे गुरु असतात आलार कलाम हे 4थ्या नंबरचे गुरु। आणि आलार कलामाला सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी शिकतात आणि आलार कलामाला सांगतात की अजूनही काही तुमच्या जवळ शिकण्यासारखं आहे का। आता 7 पायऱ्यापर्यंत ते शिकत होते। 7 पायऱ्याच्या नंतर by you and I. Bluetooth is ready to play. 7 पायऱ्या शिकल्याच्या नंतर आलार कलामाला विचारतात की अजून तुमच्याकडे काही शिकण्यासारखं आहे का। तर त्यावेळेस आलार कलाम म्हणतात माझ्याकडे 7 पायऱ्याच्या वरती नाही। मग सिद्धार्थ गौतम म्हणतात मी आता या ठिकाणी दुसरीकडे। मग ते म्हणतात उदक रामपुत्र जे 8व्या पायरीमध्ये प्रवीण आहे
आणि शेवटी ते जातात, त्यांची शिष्य बाजूला असतात. सिद्धार्थ गौतम ज्या जागेवर निघतात त्या जागेवरची माती घेतो, आलार काला आपल्या कपडावर लावतो आणि त्याच्या शिष्यांना पण सांगतो की ही माती तुम्ही घ्या, आपल्या कपडावर लावा, कारण ते उद्या विश्वगुरु होणार आहे. आणि भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम निघतात आणि बुद्धक रामपुत्राच्या आश्रमात जातात. त्या ठिकाणी 8व्या पायरीपर्यंत ते ध्यान अध्ययन करतात. त्यांना सुद्धा विचारतात की अजून तुमच्याकडे काही शिकण्यासारखं आहे का. बुद्धक रामपुत्र म्हणतात की आता माझ्याकडे याच्यापेक्षा शिकण्यासारखं काही नाही. शेवटी तथागत भगवान गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम हे जे जे घ्यासारखं होतं ते सर्व गुरुकडून घेतलं, परंतु शेवटी त्यांनी कठोर तपश्चर्याचा निर्णय केला. कठोर तपस्या करता करता 6 वर्ष ते तपश्चर्या करतात. 6 वर्ष तपस्या केल्यावर ते अन्न कमी कमी करत करत एवढं अन्न कमी करतात की कधी 15 दिवसातून जेवायचे, कधी कधी एका तांदळाच्या दाण्यावर जगायचे, कधी एखाद्या डाळीच्या. शेवटी ते एवढे विकोपाला गेले की त्यांचं शरीर जे होतं ते सर्व हाडाचा सापळा झालं होतं आणि अन्नाच्या प्रतीक्षेत होते. आणि त्याच वेळी सुजाता नावाची जी महिला होती ती बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणी वडाचं झाड असतं अजिबाल नावाचं वडवृक्ष, त्या वृक्षाखाली बसलेले असतात. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम, हाडाचा सापळा असतो. सुजाता माता त्या बोधिसत्वाला खीर देते. सिद्धार्थ गौतम ती खीर ग्रहण करतात. ग्रहण करण्यावर ते विचार करतात की मी उपाशी राहून मला काही साध्य झाला नाही, मी आता तपश्चर्या सोडून देईन, त्यागाचा मार्ग आणि विपश्यना करेल, म्हणजे बोधी ज्ञानासाठी बसणार आहे. आणि ते काय करतात, गयेच्या मार्गाला जातात. गयेच्या मार्गाला जाऊन बोधिवृक्षाची निवड करतात, पूर्व दिशेची निवड करतात आणि बोधिवृक्षाखाली बसतात. बसल्यानंतर संकल्प करतात की या शरीरातले हाड आहे, मांस आहे, रक्त आहे, चरबी आहे, हे सर्व आठवून गेले तरी सुकून गेले तरी चालतील, परंतु हे आसननी ज्ञान प्राप्ती केल्याशिवाय कदाही ती सोडणार नाही. आणि मग ज्ञान प्राप्तीसाठी बसल्याच्या नंतर 7 आठवड्यासाठी बसतात. बुद्ध शेवटच्या 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मार्ग प्रकाशित होतो आणि त्यांना ज्ञान प्राप्ती होते. पण ज्ञान प्राप्ती बसल्याच्या नंतर खूप वेदना होतात. जय मंगलाष्टकामध्ये पहिली गाथा म्हणली आहे, बहुसहस मधुनित सावदंतन गिरिमे कलंगुदीत गोड ससेन मारं दानादि धम्म विदिना जितवा मनिंदो तंतेज सा भवतु ते जय मंगलाणी. बाहु म्हणजे काय, हात. सहस्र म्हणजे हजारो. बाहु सहस्र मधुनित म्हणजे मोठं निमित्त. कोणाला आहे, माराला आहे. मग कसं आला आहे, सेनेचा आला आहे. गिरिमेखल नावाच्या हातीवर आरूढ होऊन तो मार सेनेचा आला आहे. कशासाठी आलेला आहे की जे काही ते सिद्धार्थ गौतम भगवान गौतम बुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी बसलेले आहेत, त्यांच्या त्या चांगल्या कामापासून त्यांना विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी मार आलेला आहे. आणि कसा आलेला आहे की सैन्यासहित आलेला आहे. गिरिमेखल नावाच्या हत्तीवर आरूढ होऊन आलेला आहे. मग ते बसले असताना त्या ठिकाणी तंतेज सा भवतु ते जय मंगलाणी, म्हणजे त्या भगवान बुद्धाच्या तेजाने, त्यांच्या तेजाच्या ज्या प्रभावाने, त्यांच्या दान आदी बलाने तुमचं कल्याण हो, असं त्या गाथेचा अर्थ होत आहे. तर जो महाराज आहे त्याला आपल्या दान आदी बलाने, शांत सौम्य रूपाने त्या तथागत भगवान गौतम बुद्धाने त्याला जिंकलं. त्यांच्या त्या प्रभावाने, त्याच्या तेजाने आपलं सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. मग नेमकं मार कोण आहे? आपण तपश्चर्या करायला बसलो, पुढचे आपण विपश्य साधक आहे. विपश्यना करताना किती त्रास होतो आपल्याला. 10 दिवस बसतो आपण. बसल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं अरे तुझा पाय तुटला, आईचं कसं झालं असेल, बापाचं कसं झालं, म्हणजे सर्व अनेक विचार माणसाच्या मनात येतात. किती वेदना, किती त्रास होतो ना. एवढा त्रास होतो, होणारच, व्हायलाच पाहिजे ना. एवढा त्रास होतो आपल्याला आणि सर्व हे निघतंय. मग त्या मार कोण आहेत, तर मार आपल्या आतच असतो. मग तो मार नेमका कोण आहे, तर ते आपल्यातले विकार आहे. मग ते विकार कुठले आहेत, तर राग, द्वेष, मोह, अज्ञानी आहे. राग तर आपल्या सर्वांना माहित आहे.
रागाला पालीमध्ये आसक्ती म्हणतात. मोह म्हणजे द्वेष. द्वेष आपल्याला सर्वांना माहिती आहे, घराघरात द्वेष असतो. आई वडिलांचा असतो, सासू सुनेचा असतो, सर्वांचा द्वेष असतो. आणि अज्ञान, बुद्धांच्या मते अज्ञान म्हणजे पुन्हा पुन्हा या भवचक्रात येणे, यालाच अज्ञान म्हणलं आहे. तर या माराला भगवान गौतम बुद्ध शांती आणि सौम्य बलाने जिंकतात. म्हणून आपल्या सर्वांचं जय मंगल असा या गाथेचा अर्थ आहे. म्हणून तथागत सम्यक संबुद्धाला विश्वगुरु म्हणतात. त्यानंतर दुसरी गाथा अशी आहे, मारा तीरे एकमभिजित सबरती घोरम पणावलकम कद एकं कंती सुदंत विधिना जितवा मुडिंदो तंतेज सा भवतु ते जय मंगलाने. मग काय म्हणलेलं आहे की मारा तीरे म्हणजे माराचा अतिरेक, मग भिउचित सबरती म्हणजे सबरती म्हणजे समंद रात्र घोरमपणावलक, घोर असा घोरमपणावलक, घोर असा अवलक नावाचा यक्ष म्हणजे मारा तिरेक मभिजित सबरती घोरमपणावलक मकत यक्ष मदमस्त असा तो यक्ष. त्या ठिकाणी बघा, यक्ष म्हणजे तो राक्षसी अवतार आपण त्याला म्हणू शकतो, राक्षस म्हणू शकतो. की पूर्वी काय होतं, धष्टपुष्ट असे लोक उंच पूर्ण आणि रागीट स्वभावाचे असत, त्यांना राक्षस म्हणायचे. आणि पूर्वी काय होतं, राजे लोक त्यांना वेगळं असं काहीतरी एखादं झाड तळ वगैरे त्यांची एक छोटीशी नगरी असायची. आणि काय होतं की एक दिवस त्या ठिकाणी त्याच्या नगरीमध्ये आडवीमध्ये जो आळवक नावाचा राक्षस असतो, यक्ष असतो, त्याच्या आडवीमध्ये एक राजा येतो. आणि तो राजा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शिकारीला कशाला तरी गेला असेल, मग तो यक्ष नावाचा आलबक त्या राजाला पकडतो आणि म्हणतो मी तुला आता खातो, तुला मारून टाकतो. तो राजा म्हणतो अरे मी राजा आहे, मला जर खाशील तर राजाचं कसं होणार आहे, तर ठीक आहे तुला सोडतो म्हणे. तो राजा त्याला काहीतरी गुरं ढोरं म्हणा असं शेवटी असं त्यांचं ठरतं. मग करून कशी येणार, तर त्यांचं असं ठरतं की नुकतंच जन्माला आलेलं बाळ देव करतात. मग आता ज्या ज्या महिलांना माहिती होतं त्या सर्व पळून जायच्या. आणि शेवटी राजाच्याच घरी एक नुकतंच जन्माला आलेलं बाळ जन्माला येतं. आणि राजा त्या बाळाला घेऊन त्या आलवक यक्षाच्या आडवीमध्ये जाणार. त्याच रात्री तथागत सम्यक संबुद्ध त्या आडवीमध्ये जातात. आणि आडवीमध्ये गेल्याच्या नंतर तो आलवक यक्ष भगवान बुद्धाला म्हणतो, हे श्रमण गौतमा आतमध्ये ये. बुद्ध आत जाता, हे श्रमण गौतमा चलवूट इथून बाहेर जा. हे गौतमा आत ये. हो आलवक यक्षा मी आत येतो, इथून बाहेर जा. असं करता करता 4 वेळा सुद्धा भगवान बुद्धाला तो आलवक यक्ष म्हणतो, श्रमण गौतमा आतमध्ये ये. 4थ्या वेळेस ज्या वेळेस म्हणतो ना, हे श्रमण गौतमा हे गोसावळ्या चलवूट आणि बाहेर जा, त्यावेळेस बुद्ध म्हणतात, हे आलवका आता मी या ठिकाणाहून उठणार नाही, आता मी बाहेर जाणार नाही. तुला काय करायचं ते तू कर. बघ म्हणे तू इथून उठ किंवा माझ्या प्रश्नाची उत्तर दे म्हणे. जर तू इथून गेला नाही तर मी तुला वेळा करेल, मी तुझी छाती फाडेल, तुझं हृदय फाडेल, तुला लाठीने गंगा नदीच्या पार फेकून देईल. असे प्रश्न करतो. तर सम्यक संबुद्ध म्हणतात की हे आलवका या जगामध्ये सम्यक संबुद्धाला कोणी असं मारणारा अजून तयार झालेलं नाही. या जगात कोणीच मारू शकत नाही सम्यक संबुद्धांना. तर म्हणे तरी सुद्धा तुझ्या या प्रश्नाचे मी उत्तर देतो. तर त्यावेळेस आलवक नावाचा यक्ष पहिलाच प्रश्न करतो की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धन कुठलं आहे. बुद्ध म्हणतात की हे आलवका या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धन जर कुठलं असेल तर ते श्रद्धाधन आहे. आणि दुसरा प्रश्न आलवक यक्ष बुद्धाला करतात की या जगामध्ये कोणते सत्कर्म केल्याने मनुष्य जीवन सुखी होतो. की कुठले सत्कर्म आहे की मनुष्य ते केल्याने सुखी होतो. तर बुद्ध म्हणतात शील पालन केल्याने या जगात मनुष्य हा सुखी होतो. तिसरा प्रश्न करतात की या जगात स्वादिष्ट चव कुठली आहे. बुद्ध म्हणतात या जगामध्ये सर्वात स्वादिष्ट चव ही सत्याची आहे. चौथा प्रश्न करतात की या जगामध्ये कोणते जीवन जगणे हे श्रेष्ठ आहेत. बुद्ध म्हणतात या जगामध्ये प्रज्ञापूर्वक जीवन जगणे हे श्रेष्ठ आहे. पाचवा प्रश्न करतात की भवसागर पार करण्यासाठी निर्वाणाच्या प्राप्तीसाठी कशाची आवश्यकता आहे. तर बुद्ध म्हणतात
जागरूकतेची सतर्कतेची आवश्यकता आहे. सहावा प्रश्न करतात की दुःखाला कशाने जिंकता येते. बुद्ध म्हणतात की प्रयत्न केल्याने दुःखाला जिंकता येते. सातवा प्रश्न करतात की या जगात धनवान कोण बनू शकतो. तर बुद्ध म्हणतात निश्चय केल्याने संकल्प केल्याने मनुष्य धनवान बनू शकतो. यश कीर्ती कशाने प्राप्त होते. तर बुद्ध म्हणतात दान दिल्याने यश कीर्ती प्राप्त होते. आणि त्या अल्पकेक्षांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी बुद्ध देतात आणि तो त्या ठिकाणी नर्मस होतो आणि तो निर्मळ होतो आणि बुद्धाला शरण जातो आणि म्हणतो तथागत समृद्ध मी आपल्याला आजपासून शरण आलेलो आहे. मरेपर्यंत मी आपला उपासक म्हणून राहील. आणि त्यावेळेस मात्र तो राजा त्या बालकाला घेऊन त्या आळीमध्ये येतो, दिवा उजाडतो आणि आल्याच्या नंतर त्या राजाला त्या ठिकाणी सम्यक संबुद्ध दिसतात आणि नव्या जमासहित सैन्यासहित त्या ठिकाणी राजा येतो आणि त्या ठिकाणी त्याला भगवान गौतम बुद्ध दिसतात आलवकांच्या घरी. त्यावेळेस राजा मात्र खुश होतो की आता कसलंही अघटित घडणार नाही, आता कसलंही घाबरायचे कारण नाही. आणि भगवान गौतम बुद्ध दिसल्यावर भगवान बुद्धाच्या पायाजवळ त्या बाळाला ठेवण्यात येतं. भगवान बुद्ध त्या बाळाला घेतात आणि निहाळतात, त्या बाळाला आशीर्वाद देतात आणि पुन्हा बुद्ध त्या बाळाला घेतात आणि त्या आलवकाच्या हाती देतात आणि सर्व लोक घाबरतात. अरे हे काय. पुन्हा भगवंतानी त्या बाळाला आलवकाकडे दिला, यक्षाकडे दिला. परंतु ज्या वेळेस तो आलवक त्या बाळाला घेतो आणि अश्रू नयनाने पाहतो आणि त्यावेळेस त्याला आशीर्वाद देतो आणि पुन्हा भगवंताकडे ते बाळ दिल्या जातं. पुन्हा भगवंत त्या राजाच्या हातात, याच्या हातातून त्याच्या हातात, म्हणून त्या बाळाचं नाव हत्तक असं ठेवण्यात आलं. म्हणून या गाथेचा अर्थ असा आहे की त्या अवलकाला आपल्या कंती सुदंत विधिना जितवा म्हणिंतो. कंती म्हणजे शांती, क्षमता, शीलता या प्रभावाने, या भगवान बुद्धाच्या तेजाने, या तेजाच्या प्रभावाने आपलं सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, असा या गाथेचा अर्थ आहे. त्याच्यानंतर तिसरी गाथा आहे. म्हणून भगवान बुद्धाला काय म्हणतात, विश्वगुरु. याच्यानंतर तिसरी गाथा आहे नालागिरी गजवरंगती मुक्तभूतं दावकी चक्कमसने सुधारुणंतं मेत्तं दुसेत विधिना जितवा म्हणतो तंते जय मंगलाने. नालागिरी म्हणजे नालागिरी गजवरंग. गजवरंग म्हणजे हत्ती. नालागिरी नावाचा हत्ती दावकी चक्क. दाव अग्नी म्हणजे अग्नीचा दाह तुम्हाला माहिती असतो ना, अग्नीचा दाह. दावकी चक्क मसनवी. मसनवी म्हणजे असनी, वीज, विजेप्रमाणे अग्नी दाह कसा येतो त्याप्रमाणे तो हत्ती भगवंताच्या अंगावर येतो. तर ही अशी एक छोटीशी गोष्ट आहे. आता मी सर्वच काही सांगणार नाही कारण तो मोठा भाग आहे, म्हणून एक छोटीशी थोडं पुढे जाऊन सांगतो की बघा, देवदत्त हा भगवान बुद्धांचा आत्या भाऊ होता. तो त्याच्याशी वैर करायचा खूप आहे, जे मोठं पण मी तेवढं सांगणार नाही. आणि तो काय करतो की हा देवदत्त त्या अजातशत्रू राजा असतो, त्या अजातशत्रूच्या माऊत असतात, हत्ती पाळणारे त्यांना माऊत म्हणतात. त्या हत्ती शाळेत जातो आणि त्या मावतांना सांगतो की बघ म्हणे, मी राजाचा खास माणूस आहे, तुम्ही माझं जर ऐकलं तर मी तुमचा पगार वाढवून तुमची बढती करीन म्हणे. तुम्ही काय करा, ज्या वेळेस भगवान बुद्ध भिक्षू संघासहित या वाटेने येतील ना, त्यावेळेस मात्र तुम्ही नालागिरी नावाच्या हत्तीला त्या भगवंताच्या अंगावर सोडायचं आहे. आणि काय होतं, ज्यावेळेस भगवंत भिक्षू संघासहित चारिका करण्यासाठी येत असतात त्यावेळेस मात्र देवदत्त त्या नालागिरी हत्तीला मध म्हणजे दारू पाजून भगवंताच्या अंगावर सोडतो. भगवंताच्या अंगावर सोडल्यानंतर दावकी चक्क बसणे म्हणजे अग्नीचा दाह, त्याप्रमाणे विजेप्रमाणे तो हत्ती धावत येतो. आणि धावत आल्याच्या नंतर भगवान बुद्ध असा हात करतात, अरे जनावर आहे, त्याला कळत नाही, याचं मंगल हो, याचं भलं हो, याचं कल्याण हो, मैत्री सोडतात. आणि तो हत्ती भगवंताजवळ येतो. भगवंत एक पाय पाठीमागे घेतात, भगवंताच्या पायावर तो लोळण घेतो. भगवंत एक पाय पाठीमागे घेऊन त्या भगवंताच्या पायाची माती घेतो. तो हत्ती आपल्या डोक्यावर अंगावर टाकतो, भगवंतांना प्रदक्षिणा करतो आणि तसाच तो हत्ती पाठीमागे पाठीमागे जात जात आपल्या हत्ती शाळेपर्यंत जातो आणि मग पाठ फिरवतो. आपण काय करतो, विहारात जातो, वंदन करतो आणि धस्त पाठ फिरवतो. असं आपण करू नये.
मध्ये घ्याव का ही गाथा अशी आहे त्यामध्ये नारायणी गजबरंगती मस्त भूतम दावत चक्रमसनी दारुण नेत्तम सेक विना नेत्तम म्हणजे मैत्री भू म्हणजे थेंब सेक म्हणजे फवारा म्हणजे पाण्याचा फवारा आपण त्याला म्हणू शकतो नेत्तम सेक विना म्हणजे मैत्री रूपी पावसाने मैत्री रूपी प्रसन्नाने मैत्री रूपी शीतल जलाने त्या हत्तीला जिंकलं त्या बुद्धाच्या प्रभावाने त्या मुनिंद्राच्या प्रभावाने तुमचं आमचं सर्वांचं कल्याण हो. आता मुनिंद्र मी म्हणतोय म्हणजे नेमकं काय म्हणतो आहे तर बघा देव म्हणजे देवाचा देव त्याला काय म्हणतात देवाला म्हणतात इंद्र म्हणजे देव म्हणतात तर देवाला देवाचा देव म्हणजे त्याला काय म्हणतात देवेंद्र तसं मुनी आता भगवान बुद्ध हे मुनी होते ना म्हणजे आपण म्हणतो शाक्य मुनींचे मुनी अधिपती शास्ता त्याला मुनींद्र म्हणतात हे भगवान बुद्धाला म्हणलेलं आहे. तर अशा बुद्धाच्या प्रभावाने त्यांच्या प्रभावाच्या तेजाने आपलं सर्वांचं कल्याण हो असं या गाथेचा अर्थ आहे. तर चौथी गाथा आहे मुख्यित खक्कमती हस्त सुदारुणंतं धावंती योजनपदांगुली मालवंतं हिंदी विसंगत मनोजित वाबुंदो तंतेज सा भवतु ते जय मंगलानी. काय म्हणलं आहे मुख्यित म्हणजे उपसलेली जी तलवार असते ना मयांमध्ये उपसले होते ना त्याला म्हणतात मुख्यित खग्ग मग ती हत्त हातामध्ये घेऊन उपसून अशी हातामध्ये मुख्यित खग्ग मग ती हत्त सुधारवनंतर धावंती योजन पतंगुली मालवंतम धावंती म्हणजे तो पडतो आहे आणि योजन म्हणजे एक माप असतं आपण त्याला मैल म्हणतो किंवा किलोमीटर म्हणतो त्याला योजन म्हणतात की तो धावतो आहे योजन अंगुली मालवंतम. तर बघा ही गाथा तुम्हाला माहितीच आहे अंगुलीमालाची हेही मी तुम्हाला काही सांगणार नाही शॉर्ट सांगणार आहे की बघा अंगुलीमाला असतो आणि त्या श्रावस्तीमध्ये प्रसेनजित राजा तिथला राज्यकर्ता असतो आणि सर्व लोकांना तो मारतो तरी उद्ध्वस्त करतो त्याला फक्त एकच बोट पाहिजे होतं 1000 बोट करायला म्हणजे मारायला लोकांना 999 लोक त्यांना मारलेले असतात आणि एकच पाहिजे होता आणि त्यावेळेस त्या राजाजवळ प्रसेनजिताजवळ सर्व लोक जातात श्रावस्ती नगरीच्या आजूबाजूचे आणि राजाला म्हणतात की महाराज तुम्ही काहीतरी करा त्या अंगुलीमालाला एकदा कायमचा संपवा म्हणे त्यांनी खूप धुमाकूळ घातलेला आहे. पण त्यावेळेस सर्व सैन्यासहित राजा त्या अंगुलीमालाला मारण्याच्या अगोदर तथागत भगवान गौतम बुद्धाजवळ येतात आणि भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि त्याच ठिकाणी अंगुलीमालाची आई म्हातारी हातात काठी असते ती बसलेली असते आणि ते शब्द ती ऐकते. कितीही केलं तर आई मुलगा बेवडा जरी असला ना तो आईला प्याराचा असतो. मग तिचा मुलगा जरी दरोडेखोर होता लोकांना मारणारा होता तरी सुद्धा त्या अंगुलीमालाची आई हातात काठी घेऊन धावत जाते आणि भगवंताची जाणतात अरे भगवंताची आई अंगुलीमालाची आई आता गेली आणि हा मात्र आई बी काही पाहणार नाही याला फक्त एकच बोट पाहिजे आहे या आईची हत्या करेल हिचा खून करेल आणि हा नरकात जाईल. बघा नरक म्हटलोय मी नरकात कोण जातं 5 गोष्टी केल्यामुळे मनुष्य नरकात जातो. एक संघामध्ये भेद म्हणजे संघात फूट पाडणे अरहंताचा खून करणे बुद्धाचं रक्त काढणे आई वडिलांची हत्या करणे म्हणजे मनुष्य नरकात जातो आणि याने जर का याच्या आईचा खून केला तर हा नरकात जाईल. म्हणून भगवान गौतम बुद्ध स्वतः उठतात याचा योग आहे अजून असं बुद्ध म्हणतात स्वतः उठतात म्हणजे मार्गाने जातात लोक त्यांना आवाज देतात की श्रमण त्या वाटेने जाऊ नका त्या वाटेने तुम्ही टाकू अंगुलीमालाच्या हातात पडाल. बुद्ध ऐकत नाही बुद्ध सरळ जातात आणि अंगुलीमाल बुद्धाला दिसतो एकमेकांना ते दिसतात. अंगुलीमाल जोराचा धावतो आहे अनेक योजन म्हणजे धावतो आहे. भगवान बुद्ध आपल्या साधीत चालतायत साध्या शैलीमध्ये साधे चालतायत आणि तो अंगुलीमाल म्हणतो ए समण गौतम दिठ्ठंग अहंग दिठ्ठंगचे अरे मी थांबलोच आहे तू थांब हा म्हणतो अरे बुद्ध तर साधं चालता आहे मी धावतो आहे आणि ते म्हणतात मी थांबलोय असं का म्हणले असते. बुद्ध युद्धिबलाने त्याच्या अगोदरचे जे संस्कार असतात ते युद्धिबलाने त्याला आठवून देतात आणि बुद्ध म्हणतात अरे मी या जन्माचा भवचक्राचा फेरा मी थांबवलेला आहे हा जन्म माझा शेवटचा आहे तू थांब. त्याला सर्व संस्कार आठवतात आणि तो भगवंताच्या पायावर त्याची तलवार टाकतो आणि भगवंताला शरण जातो. म्हणून म्हणतात युद्धी विसंगत मनोजितवा म्हणजे युद्धिबलाने त्या भगवंताने त्या अंगुलीमालाला जिंकले त्या बुद्धाच्या प्रतापाने त्यांच्या तेजाच्या बळाने आपले सर्वांचं जय मंगल हो असा याचा अर्थ आहे. म्हणून सम्यक संबुद्ध हे विश्वगुरु आहे. त्याच्यानंतर पुढे आहे कटवान कट्ठ मधुरंग यवगपिनी या चिंचाय दुष्ट वचनं
जनकाय मध्ये संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो तंतेज सा भवतु ते जय मंगलान. काय म्हटलेलं आहे? कतवान. कतवान म्हणजे होऊन गेलेली क्रिया, म्हणजे आपण म्हणतो बांधून, ती होऊन गेलेली क्रिया असते. कतवान. कठ्ठ. कठ्ठ म्हणजे काष्ठ, म्हणजे गाठोडं म्हणू शकतो आपण त्याला, किंवा लाकडाची फळी म्हणू शकतो. कतवान कठ्ठ. इव. इव म्हणजे ज्याप्रमाणे. गर्भिणीया म्हणजे गर्भिणी. चिंचाय. दुष्ट वचनं म्हणजे चिंच नावाची स्त्री. दुष्ट वचनं म्हणजे खोटं बोलणे. जनकाय म्हणजे जन म्हणजे लोक, मज्जीमध्ये मध्ये, लोकांमध्ये ती चिंचा नावाची स्त्री गर्भधरण म्हणजे गरोदर झाल्याचं त्या पोटाला फळी बांधून लोकांमध्ये येते, असं त्याचा अर्थ होतो. ही एक मोठी गोष्ट आहे, पण तिला मी एकदम छोटी करून तुम्हाला सांगणार आहे. बघा, निघंटनाथ पुत्र जे असतात म्हणजे निघंटनाथ याला काय म्हणतात, त्याचा अर्थ होतो निग्रंथक. जसं बुद्धाला त्रिपिटक आहे, ख्रिश्चनांना बायबल आहे, हिंदूंना भगवद्गीता आहे, मुस्लिमांना कुराण आहे. ज्यांना ग्रंथ नाही असे त्यांना निघंटक म्हणतात. ती निघंटकाची साध्वी चिंचा नावाची जी होती ती भगवंताला कलंक लावू पाहत होती. ती काय करायची, ज्यावेळेस जेतवनात भगवान गौतम बुद्ध ज्ञानासाठी प्रवचनासाठी बसायचे, लोक प्रवचन ऐकून घराकडे यायचे ना, तर त्यावेळेची काय करायची, नट्टापट्टा करून आहे ना त्या ठिकाणी जायची. मग लोकांना सांगायचे, लोक आम्ही तर घरी चाललो, आणि हे कुठे चालली, कधी सांगायची मी आता भगवंताच्या जवळ जाते आहे. आणि ज्या वेळेस सकाळी जायची आणि दुसऱ्या दिवशी लोक ज्यावेळेस प्रवचनाला जायचे ना, त्यावेळेस सकाळी केस विस्कटून ती वापस यायची. लोक कुठे होते तर म्हणे मी भगवान बुद्धाजवळ होते. भगवंताला ती कलंकला उपास होती. तर एक दिवस ती फळी जी काष्ट होतं ती फळी मोठी करत करत 9व्या महिन्यापर्यंत तिने 9व्या महिन्यापर्यंत मोठी केली आणि ते बांधून त्या ठिकाणी लोकांमध्ये आली. आणि आल्याच्या नंतर त्या भर सभेत बोलते आहे भगवंतांना, अरे तुम्हाला कळत नाही का, हे काय केलंस तुम्ही, तुला जमत नाही का, तुम्हाला तुमच्याने होत नसेल, माझी सोय काही करीन, तुम्हाला नसेल जमत तर या ठिकाणी बसलेले आहे ना, प्रसिंजित राजा बसलेला आहे ना, या ठिकाणी विशाखा मिगर माता बसलेली आहे ना, या ठिकाणी अनंतकिंडक बसलेला आहे, त्यांना सांग ते तरी माझी सोय करतील, ते तरी माझं काहीतरी करतील, म्हणजे त्यांना सांगा. मग ते म्हणजे काय म्हणतात त्याला, आरडाओरडा करते, आक्षोभते, ओरडते. आणि भगवान गौतम बुद्ध काहीच बोलत नाही, एकदम शांत सौम्य स्वभावाने बुद्ध भक्त तिला एवढंच म्हणतात की बेटी, जे काय झालंय ना ते एक तर तुला माहीत आहे किंवा मला माहीत आहे. ती अजून आरडाओरड करते. आणि आरडाओरड केल्याच्या नंतर बघा, एखादा माणूस जर भांडत असला किंवा एखादी बाई स्त्री भांडत असली तर भांडता भांडता तिचं पोट असं आप असतं ना, आतमध्ये होतं ना, तर ती बांधलेली फळी सैल होते आणि ती लाकडी फळी तिच्या पायावर पडते आणि त्याच ठिकाणी लोक तिला एकदम मारतात. आणि बुद्ध म्हणतात, अरे नकारे तिला मारू, ती खूप नाजूक मिळते, ती मरून जाईल. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा त्या भगवंताने त्या चिंचा नावाच्या स्त्रीला जिंकलं. त्या बुद्धाच्या प्रभावाने, त्या बुद्धाच्या तेज आणि त्यांच्या तेजाच्या बळाने तुमचं आमचं सर्वांचं कल्याण हो. म्हणून तथागत सम्यक संबुद्ध हे विश्वगुरु आहेत. त्याच्यानंतर सच्चक विहायमती सच्चक वाद केतु वादा विरोपित मना अत्यंत भूतं संयाप दीप जलितो जितवा मुनिंदो तंतेज साभव ते जय मंगलाणी. सच्चक विहाय मती सच्चक म्हणजे ज्याची मती भ्रष्ट झालेली आहे असा सच्चक नावाचा जो ब्राह्मण असतो की तो वादविवाद पारंगत असतो आणि स्वतःला म्हणतो असतो की मी खूप ग्रेड आहे, कोणाशी खेळायचा एखादा मनुष्य खेळतो ना, ते चल माझ्याशी वाद कर, आणि तो जिंकायचा. अनेक लोकांना तो जिंकत असायचा. आणि त्यावेळेस तो भगवान बुद्धाकडे येतात आणि भगवान बुद्ध त्याला जिंकतात. म्हणून म्हणलं आहे की ज्ञानागदे विधिना जितवा म्हणून जो, म्हणजे ज्ञान देऊन त्याला जिंकलं. त्या बुद्धाच्या प्रतापाने, त्यांच्या त्या तेजाने ते तुमचं आमचं सर्वांचं जय मंगल हो, अशी त्या गाथेचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे नंदोपनंद भुजंग विहित मैंदी पुत्तेन थेर भुजगेन दमापयंतो इद्दू उपदेश विधिना जितवा मुनिंदो तंतेज सा भवतु ते जय मंगलानी. तर बघा, नंदोपनंद नावाचा एक भुजंग म्हणजे नागराजा असतो. आणि तो काय करतो की ज्या वेळेस भगवान आणि त्यांचा भिक्षू संघ येतो त्यावेळेस तो मोठाच आकार करून नागराजा त्या रस्त्यात बसतो. आणि रस्त्यात बसल्याच्या नंतर भगवान तो, अरे आता या ठिकाणी आपली काही गरज नाही, या ठिकाणी आहे ना महामोगल आणि भिक्खू इत्तीमध्ये पारंगत आहे, ते पाहून येतील त्याला. असे भगवान गौतम बुद्धाकडे अनेक लोक होते. कुणी चक्षुत पारंग होतं,
कोणी ज्ञानात होतं, म्हणजे असे अनेक होते. तर त्यावेळेस महामोगलांनी भिक्खू त्या ठिकाणी येतात आणि तो जेवढा मोठा आकार करून बसतो ना त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी महामोगलांनी भिक्खू त्याच्याही पेक्षा मोठा आकार करतात. तो नंदोपनंद भुजंग जेवढी आग ओकतो ना त्याच्याही पेक्षा मोठी आग या ठिकाणी महामोगलांनी ओकतात. तो जेवढा धूर सोडतो त्यापेक्षाही डबलीने करून सर्व त्याची युद्धी महामोगलांनी काढून घेतात. आणि तो म्हणतो, अरे ज्याचा शिष्य एवढा ग्रेट आहे ना, त्यांचे गुरु कसे असतील. आणि तो त्यावेळेस भगवंताजवळ भगवंताच्या पायावर पडतो आणि त्यावेळेस सुद्धा ज्ञानागदेन विदिनाजित्वा म्हणजे ज्ञान देऊन त्या ठिकाणी सुद्धा भगवंत त्याला जिंकतात. त्या भगवान बुद्धाच्या प्रभावाने त्यांच्या तेजाने त्या तेजाच्या वाळाने आपलं सर्वांचं मंगल हो तुमचं आमचं, असं त्या गाथेचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, दुग्गा हरित विजयन सुदाट्टात्तं ब्रह्मा विशुद्धी जितिमित बकाविदानं या नागदेन विधिना जित्वा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. दुग्गा हरित विजयन सुदाट्टात्तं, दुग्गाटी म्हणजे दुराग्रही असा, भुजगेन सुदाट्टं ब्रह्म म्हणजे जितिमित बकाविदानं. बघा, बक ब्रह्मा नावाचा एक ब्राह्मण असतो आणि कुठल्या तरी जन्मात भगवान बुद्ध आणि तो सोबत जन्माला आलेला असतो, दोघे ब्राह्मण पुढे कुठल्या तरी अनेक जन्म बुद्धाचे झालेले आहेत. तर त्यावेळेस तो ध्यानाच्या 8 पायऱ्या पाठ त्याने केलेल्या असतात आणि त्याचा जन्म हा ब्रह्मलोकात होतो. आणि त्याच्यानंतर तो भगवान बुद्धाला म्हणतो की मी श्रेष्ठ आहे, मी अनंत आहे, मी शेवट आहे. भगवान बुद्ध म्हणतो, अरे ऐक गळ्या, तर ठीक आहे म्हणे, पैस लागते म्हणे, तुम्ही लपा किंवा मी लपतो, तुम्ही शोधा. मग त्यांना 4 भूम्या असतात. त्या 4 भूम्या कामोत्तर भूमी, लोकोत्तर भूमी, लोकोत्तर भूमी असं असतात. कामावचर, रूपावचर, अरूपावचर आणि लोकोत्तर. तो जो 3 भूम्यामध्ये लपतो आणि चौथी त्याला माहीत नसते. मग भगवंत त्याला पकडतात आणि शोधून आणतात. परंतु भगवान ज्या वेळेस लपता त्या वेळेस त्याला रूपावचर ही माहीत नसते, लोकोत्तर भूमी त्याला माहीत नसते. त्यावेळेस भगवान बुद्ध त्याला पकडून येतो. अरे म्हणे तुम्ही पुढे लपला होता, अरे हेच तर तुला सांगायला आलो म्हणे की लोकोत्तर भूमी काय आहे. बुद्धांना तो म्हणतो, तुम्ही वरच्या लोकातून आलेला आहात, तर हेच तुला सांगायला आलो. आणि म्हणून भगवान बुद्धाला सुद्धा ज्ञानागदे म्हणजे ज्ञान देऊन त्या बकब्रह्माला जिंकतात. त्या बुद्धाच्या प्रभावाने, त्यांच्या प्रभावाच्या तेजाने तुमचं आमचं सर्वांचं कल्याण असा या गाथेचा अर्थ आहे. एतादी बुद्ध जय मंगलाष्ट गाथा यो वाचितो दिन दिनी सरती संगीतवाहनी मोक्काम सपयो. बघा, जो कुणी ह्या 8 गाथांचं पठण दररोज कुणी वाचक, यो वाचको जो वाचक आहे तो म्हणणार आहे, त्याचे सर्व उपद्रव नष्ट होतील, तो प्रज्ञावान मनुष्य विमुक्ती सुखाला प्राप्त होईल असा या गाथेचा अर्थ आहे. खरं तर हा विषय खूप मोठा होता. मी भावच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी कमीत कमी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो.